इराण आणि अमेरिका इस्रायलमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र युद्धसंघर्ष हा सुरूच आहे। या दरम्यान इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोर अर्थात IRGCनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीला जोरदार प्रत्युत्तर दिले। पाहूया। सुरुवात तुम्ही केली, युद्धाचा शेवट आम्ही ठरवू। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर इराणच्या इस्लामिक गार्डचं प्रत्युत्तर। ऊर्जा केंद्रांवरील हल्ल्यांमुळे संघर्ष अधिकच भडकण्याची चिन्ह। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार इराणला धमकावलंय। धमकीच्या पार्श्वभूमीवर इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोरच्या प्रमुखांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिलाय। डोनाल्ड ट्रम्प यांची विधानं निरर्थक आहेत। जर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले असे सुरू राहिले तर या प्रदेशातून 1 लिटरही तेल साठा निर्यात होऊ देणार नाही। प्रादेशिक सुरक्षा ही एकतर सर्वांसाठी असेल किंवा कोणासाठीच नसेल। जर तणाव अधिक वाढला तर त्याचा परिणाम आखाती देशांमधून होणाऱ्या तेल वाहतुकीवर होईल। अमेरिका इस्रायलने सुरू केलेल्या युद्धाचा शेवट आम्ही करणार अशा थेट इशारा IRGCनं दिलाय। या इशाऱ्यामुळे युद्ध संघर्षाची व्याप्ती वाढली असून भविष्यात युद्धाची झळ अधिक तीव्र होण्याचे संकेत दिले जात आहेत। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट केली आहे। त्यात ट्रम्प यांनी जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होणारी तेलाची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका पूर्वीपेक्षा 20 पट अधिक तीव्र त्याला प्रत्युत्तर देईल। सहज उद्ध्वस्त करता येणाऱ्या सर्व ठिकाणांना अमेरिका लक्ष्य करेल। या हल्ल्यांमुळे इराणला भविष्यात देश म्हणून उभं राहणं अक्षरशः अशक्य होऊन जाईल। ही वेळ येऊ नये अशी आपणाबद्दल आशा व्यक्त करतो, असंही ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं। डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीही इराणला वारंवार धमकी देत लक्ष्य केले। ट्रम्प यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे इराणकडून जोरदार प्रत्युत्तर दिलंय। इराणमधील अमेरिकेची लष्करी मोहीम मूळ नियोजनापेक्षा खूप पुढे। आतापर्यंत राबवलेली ही मोहीम पूर्णपणे यशस्वी आहे। इराणच्या ड्रोन उत्पादन केंद्रांना अमेरिकेकडून लक्ष्य करण्यात आलं। अमेरिकी हल्ल्यामुळे इराणकडून होणाऱ्या ड्रोन लॉन्चिंगमध्ये 83% घट झाली आहे। अमेरिकेकडून वारंवार होणाऱ्या शाब्दिक हल्ल्यांनाही इराणने थेट प्रत्युत्तर दिलंय। इराण दीर्घ संघर्षासाठी तयार असून यापुढे इराण नवी युद्ध रणनीती अंमलात आणणार आहे, असं इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलंय। इराण दीर्घ संघर्षासाठी पूर्ण ताकदीनिशी तयार आहे। इराणने बॅलिस्टिक आणि क्रूज क्षेपणास्त्र ड्रोनचा अतिरिक्त साठा ठेवलाय। इराण आता लढाऊ जहाजांवरून केले जाणारे हल्ले तीव्र करणार। इराण किमान पुढील 6 महिने सलग तीव्रतेने लढा देऊ शकतो। काही दिवसात इराण युद्धाची नवी रणनीती वापरणार आहे। अधिक प्रगत आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र तैनात करण्याची योजना आहे। आखाती देशातील वाढत्या संघर्षाचे अनिष्ट परिणाम भारताला सहन करावे लागतात। अनेक उत्पादनांच्या आयात आणि निर्यातीवर अनिष्ट परिणाम झाल्यामुळे त्याची झळ भारतीय उद्योगांना आणि व्यापाऱ्याला सोसावी लागते। इंधन, तेल आणि गॅसचा पुरवठा अनियंत्रित झाल्यामुळे मंगळवारपासून हॉटेल व्यावसायिकांवर मोठा परिणाम होतोय। गॅसच्या वाढवलेल्या किमती आणि अनियमित गॅस पुरवठा यामुळे काही हॉटेल्स बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे। घरगुती वापराचा गॅसही मिळेनासा झाला असून तो मिळवण्यासाठी ग्राहकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागतात। निर्यातीला असलेल्या शेतीमाल बंदरात पडून असल्यानं त्याचा मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे। तर निर्यातही थांबल्यामुळे येणारी उत्पादनं त्या देशांच्या बंदरात अडकून पडली आहे। या परिस्थितीमुळे अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या। आखाती देशातील युद्ध असंच काही दिवस सुरू राहिलं तर आहे ती परिस्थिती अधिक बिकट होण्याचीच चिन्ह आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.